हे बघा मी पोहे घेतले, आज मी पोहे करणार आहेत बटाटे घालून. तर इतके पोहे घेतले माझ्या फॅमिलीच्या अंदाजानुसार 5 लोक आहेत, तर त्यानुसार मी इतके पोहे घेतले आहेत. तर ते चाळून घ्यायचे स्वच्छ. हे बघा मी चाळून घेतले हे पोहे. आता त्यांना स्वच्छ पाण्याने 1-2 पाण्याने धुवून घ्यायचे आणि चाळणीत निथरायला ठेवायचे. बघा असे धुवायचे आणि चाळणीमध्ये पाणी निथरायला ठेवून द्यायचे. किसलेले बटाटे पाण्यात टाकायचे. किस धुवून घ्यायचं स्वच्छ, पाणी काढून टाकायचं त्याच्यातलं सगळं. गॅसवर कढई ठेवली, त्यात आता 4 चमचे तेल टाकते. तेल गरम झाले की मोहरी टाकायची, जिरे टाकायचे, हिरवी मिरची टाकायची, त्यानंतर कढीपत्ता टाकायचा, तोही चांगला हलवून घ्यायचा. नंतर कांदा टाकायचा, कांद्यातच मीठ टाकायचं म्हणजे कांदा पटकन होतो. किसलेला बटाटा टाकते, कांद्यातच टाकायचा आणि त्याच्यातच तो परतून घ्यायचा चांगला. त्याच्यातच बटाट्याचा किस होऊ द्यायचा, कांद्यामध्ये शिजू द्यायचा. चांगला हलवून घ्यायचा कांद्यामध्ये तो बटाट्याचा किस. आणि 1-2-3 मिनटं झाकण ठेवायचं, नाही तर किस झाकण काढून बघूया किस झाला का. हां, छान झाला आहे. थोडा कच्चाच ठेवायचा म्हणजे छान लागतो तो. हळद टाकली, हळद नंतर हे वाटाणे टाकते. मटारचे दाणे, वाटाणे छान लागतात पोह्यामध्ये टाकले का. मी शेंगदाणे पण टाकते, पण मटारचे दाणे होते, वाटाण्याचे दाणे, त्याच्यामुळे मग मी शेंगदाणे काही टाकले नाही. असे परतून घ्यायचे छान ते वाटाणे. हळद कांद्यामध्येच टाकायची, कारण की मग सगळीकडे लागते ती हळद. पण आता पोहे टाकणार आहेत ना, मग पोह्यांना छान लागते हळद. नेहमी हळद कांद्यामध्येच टाकायची, सगळ्या पदार्थांना छान लागते, सगळीकडे सारखी लागते ती हळद. साखर टाकायची थोडीशी, छान चव येते पोह्यांना. लिंबूही पिळायचा थोडासा, गोड आंबट छान चव लागते पोह्यांची. अगदी रेडीमेड हॉटेलमध्ये मिळतात ना पोहे, तसेच पोहे होतात हे छान. पोहे टाकते हे छान हलवून घ्यायचे. कोणाकोणाला आवडतात पोहे बटाटे घालून, तुम्ही एकदा करून बघा. बटाटे घालून पोहे खूप छान लागतात. हे बघा चांगले हलवून घेतले, परतून घेतले पोहे. आता थोडंसं 2-3 मिनटं झाकण ठेवायचं आणि मग छान पोहे होतात झाकण ठेवल्यानंतर. वाफ येईल छान. आता झाकण काढूया. छान झाले पोहे, बघितले छान छान मोकळे पण झाले बघा. वरून कोथिंबीर टाकायची. झाली पोहे तयार. या पोहे खायला त्याच्यावर बटाट्याची शेव आणलेली होती घरात, ती टाकते. आलू भुजिया सेव म्हणतात तिला.